प्रत्येक विद्यार्थ्यात एक तरी स्फुल्लिंग असतो. फक्त गरज असते तो स्फुल्लिंग पेटवण्याची, चेतवण्याची. अशाच एका विद्यार्थ्यात सुद्धा एक स्फुल्लिंग होता, पण त्याला पेटवणारं, त्याला चेतवणारं कुणीच नव्हतं. तेव्हा प्रेमाने वळण, ज्ञान आणि ज्ञान संपन्न करणारी एक आई, तिने त्या मुलातला स्फुल्लिंग ओळखून त्याला कसं मोठं केलं हे सांगणारी एक गोष्ट सांगते मी, क्रांती पवार. जगण्याच्या गोष्टी या मालिकेतील ही एक सुंदर गोष्ट. एक मुलगा असतो, तो रोज शाळेत जातो आणि आल्यावर खूप आनंदित सुद्धा असतो. रोज तो खूप आनंदित असतो आणि आईने विचारल्यावर शाळेत काय काय घडलं ते सगळं आईला तो क्रमाने सांगत असतो. आणि हा मुलगा आज शाळेत गेला, पण आल्यावर तो अजिबात आनंदित नव्हता, तो दुःखात होता. आईने त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. बाळा, आज शाळेत काय झालं? मित्रांसोबत भांडण झाले का? शिक्षकांनी तुला मारलं, ओरडलं? मुलगा या सगळ्या प्रश्नांवर नाही असं उत्तर देतो. मग मुलगा शिक्षकांनी आईला द्यायला सांगितलेलं एक पत्र काढतो आणि आईला देतो. आई ते पत्र वाचत असते. त्या पत्रात लिहिलेलं असतं, तुमचा मुलगा निव्वळ ढ आणि मठ्ठा आहे. तुमच्या मुलाला आम्ही आता इथून पुढे काहीच शिकवणार नाही. आणि हो, तुम्हाला एक सांगतो, तुमचा मुलगा मोठेपणी तुम्हाला काहीच करून दाखवणार नाही. म्हणून आम्ही तरी आजपासून त्याला शाळेत काहीही शिकवणार नाही. त्याची वर्ग शिक्षिका. आईला कळतं आपल्या मुलाला शाळेत काहीच समजत नाही आणि शिक्षक सुद्धा त्याला शिकवण्यास नाकार देत आहेत. मग आई त्या मुलाला सांगते, बाळा बाळा तू खचून जाऊ नकोस, तू पुन्हा एकदा नव्याने भरारी घे. तो मुलगा आईच्या डोळ्यातले अश्रू असतात ते बघून म्हणतो, आई तूच खचून गेलीयस, मी नाही. तेव्हा ती आई त्याला ठामपणे म्हणते, अरे बाळा, मी नाही खचून गेले, पण जरी तुला इथून पुढे तुझ्या शिक्षकांनी स्वीकारलं नाही, तुझ्या शिक्षकांनी तुला शाळेत नेलं नाही, घेतलं नाही, तरी सुद्धा मी तुझी आई तुला घरी शिकवेल. आणि तुला मी एक शब्द देते, तू मोठेपणी कोणतरीही मोठं बनल्याशिवाय राहणार नाहीस. मुलाला आईच्या शब्दांनी आत्मविश्वास आला. मुलगा त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करू लागला, काम करू लागला. तेव्हा त्या क्षणी त्या आईने स्वतःला सावरलं. आई त्याला रोज शिकवू लागली आणि ते आईचं शिकवणं त्याला खूप छान पद्धतीने कळू लागलं. तो इतका अभ्यासू मुलगा झाला की तो दिवस आता अभ्यास करू लागला, कष्ट घेऊ लागला. त्याचा आत्मविश्वास आता आणखीनच वाढला होता. त्याची आई त्या मुलाला म्हणते, बाळा तू आणखी थोडंसं कष्ट घे, तू खरंच मोठ्यापणी काही ना काही होशील. आई त्याला सारखी आठवण करून देत होती. तो मुलगा आणखी कष्ट करतो आणि एक मोठ्यापणी खरंच एक मोठा शास्त्रज्ञ, सायंटिस्ट बनतो, ज्या शास्त्रज्ञाचं नाव आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा आई त्याला म्हणते, बाळा मी तिला सांगितलं होतं ना, तू कोणतरी मोठा बनल्याशिवाय राहणार नाहीस. तो मुलगा म्हणतो, हो आई, फक्त तुझ्या प्रेमळ शब्दानेच तू मला आत्मविश्वास दिला, म्हणूनच तर मी हे सगळं करू शकलो. मी आज एक महान शास्त्रज्ञ आहे. आईला व त्या मुलाला आपल्या पदाचा गर्व वाटू लागला, अभिमान वाटू लागला. तेव्हा त्या मुलाच्या आईने मुलाला आत्मविश्वास दिल्यामुळे, आईच्या त्या प्रेमळ शब्दाने, आईच्या समजुतीमुळे तो मुलगा खरंच एक दिवशी शास्त्रज्ञ झाला, ज्याचं नाव आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कोण होता तो? फेमस सायंटिस्ट. तो होता थॉमस अल्वा एडिसन. या शास्त्रज्ञाची ही गोष्ट होती. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक मुलात एक स्फुल्लिंग असतोच, पण गरज असते ती त्या स्फुल्लिंग ओळखून त्याला तशी दिशा देण्याची, त्याला खचून न जाता आत्मविश्वास देण्याची. असाच आत्मविश्वास मुलाच्या आईने त्या एडिसनला दिला, म्हणूनच तर तो एक मोठा सायंटिस्ट बनू शकला. आपण सुद्धा खचून न जाता अपयशाचा सामना केला पाहिजे आणि कष्ट करून आपल्याला यश नक्कीच मिळतं. धन्यवाद.